नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक 4 अपूर्णांक उपघटक 2 आकृत्यांच्या सहाय्याने अपूर्णांक दर्शविणे व्यवसाय। प्रश्न पहिला, खालील कोणता अपूर्णांक आकृतीतील रेखांकित हिस्सा दर्शवितो? विद्यार्थी मित्रांनो, रेखांकित म्हणजे रंगवलेला, म्हणजे आपल्याला चित्रामध्ये किंवा आकृतीमध्ये जो रंगवलेला भाग दिसतोय, जो काळा भाग दिसतो तो आहे रंगवलेला। मग आता आकृतीतील रेखांकित भाग कोणता आहे, रेखांकित अपूर्णांक कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आकृतीचे एकूण किती भाग आहेत? तर 1 2 3 4 5 आणि 6। आकृतीचे एकूण 6 भाग आहेत, जे आपण अपूर्णांकाच्या छेदस्थानी लिहिणार। छेदस्थानी म्हणजे रेषेच्या खाली, आणि रेखांकित भाग म्हणजे रंगवलेला भाग। मग एकूण 6 भाग आहेत, त्यातले किती भाग रंगवलेले आहेत? तर 1 आणि 2 भाग रंगवलेले आहेत, म्हणजे ते लिहिणार रेषेच्या वर म्हणजे अंशस्थानी। बघा, पुन्हा समजून घ्या, एकूण भाग जे असतात ते छेदस्थानी लिहायचे, आणि जो भाग रेखांकित आहे, जो भाग रंगवलेला आहे, तो लिहिणार अंशस्थानी। म्हणजे हा अपूर्णांक झाला 2/6 किंवा 2/6। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2/6 किंवा 2/6। प्रश्न नंबर 2, कोणत्या आकृतीचा रेखांकित भाग 1/3 किमतीचा आहे? विद्यार्थी मित्रांनो, 1/3 किमतीचा रेखांकित भाग कोणत्या आकृतीचा आहे? आता पर्याय क्रमांक 1 मध्ये आकृतीचे एकूण समान मित्रांनो 3 भाग झालेले आहेत। या ठिकाणीच मित्रांनो आपलं चुकलं, आकृतीचे 3 समान भाग झालेले नाहीत। आकृतीचा एक भाग रंगवलाय, आकृतीचे एकूण 3 भाग झालेत, पण मित्रांनो हे 3 भाग समान नाहीत, म्हणून 1/3 हा अपूर्णांक होऊ शकत नाही। पर्याय क्रमांक 1 आहे चूक। पर्याय क्रमांक आहे 2। मित्रांनो, या ठिकाणी ही आकृती वेगळी आहे, या ठिकाणी एकामध्ये एक असे 2 त्रिकोण आहेत, त्यामुळे हे उत्तर येऊ शकत नाही। पर्याय क्रमांक 3 आहे मित्रांनो, आकृतीचे 3 भाग झालेत, त्यातला एक भाग रंगवलाय, पण हे सुद्धा आकृतीचे 3 समान भाग नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा आहे चुकीचा। आता पर्याय क्रमांक 4 आहे मित्रांनो, बघा, यामध्ये आकृतीचे एकूण 3 भाग झालेले आहेत। मग झालेले एकूण भाग आपण छेदस्थानी लिहिणार, एकूण भाग आहेत 3, आणि त्यातला एक भाग रंगवलेला आहे। मित्रांनो, हे 3ही भाग समान आहेत, सारख्या आकाराचे आहेत, मग ते आपण छेदस्थानी लिहिले, त्यातला रंगवलेला किंवा रेखांकित एक भाग आहे, जो आपण अंशस्थानी लिहिणार। बघा, रेषेच्या वर असतो अंश, रेषेच्या खाली असतो छेद, म्हणजे हा अपूर्णांक झाला 1/3 किंवा 1/3। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 3, आकृतीचा कितवा हिस्सा रेखांकित भाग आहे? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीचे एकूण किती समान भाग आहेत? तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8। आकृतीचे एकूण समान 8 भाग केलेले आहेत, जे आपण छेदस्थानी लिहिणार। आणि रेखांकित भाग म्हणजे रंगवलेला किती भाग आहे? तर 1 2 3 जे चौकोन दिसतात आपल्याला ते रंगवलेले आहेत, म्हणजे एकूण आहेत 8। बघा, हे एकूण आहेत, आणि त्यातले रेखांकित आहेत 3, म्हणजे 3/8। हे मित्रांनो आपलं उत्तर आहे। अंशस्थानी आहे 3, छेदस्थानी आहे 8। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 3/8। प्रश्न नंबर 4, आकृतीतून 5/8 या अपूर्णांकाची ओळख होण्यासाठी आकृतीचे किती भाग रेखांकित करावे लागतील? विद्यार्थी मित्रांनो, आकृतीचे एकूण 8 भाग आहेत, बघा, जे आपल्याला छेदस्थानी दिसत आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8। आकृतीचे आहेत एकूण 8 भाग, आणि त्यातले रेखांकित भाग म्हणजे अंशस्थानी किती आहे मित्रांनो? अंशस्थानी आहे 5, म्हणजे 5 भाग आपल्याला रेखांकित करावे लागतील, म्हणजे 5/8
8. तर किती भाग रेखांकित करावे लागतील विद्यार्थी मित्रांनो? आकृतीचे एकूण आपल्याला 5 भाग रेखांकित करावे लागतील, म्हणजे 5/8 असा अपूर्णांक तयार होईल. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5. प्रश्न नंबर 5. आकृतीतील रेखांकित नसलेला भाग कोणता अपूर्णांक दर्शवतो? विद्यार्थी मित्रांनो, रेखांकित नसलेला. आता आकृतीचे एकूण किती भाग आहेत? तर 1 2 3 4 5 6. आकृतीचे एकूण समान 6 भाग आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एकूण समान 6 भाग आहेत, जे आपण लिहिणार छेदस्थानी. बघा, एकूण 6 भाग आहेत आणि आपल्याला प्रश्न विचारलाय रेखांकित नसलेला म्हणजे न रंगवलेले. आता रंगवलेले 2 आहेत आणि न रंगवलेले किती आहेत? तर 1 2 3 आणि 4. न रंगवलेले आहेत 4 भाग. याला आपण काय म्हणणार? रेखांकित नसलेला. मग रेखांकित नसलेला भाग कोणता अपूर्णांक दर्शवतो? तर मित्रांनो, 4/6 किंवा 4/6. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4/6. प्रश्न नंबर 6. खालीलपैकी कोणत्या आकृतीचा रेखांकित भाग 1/4 किंवा 1/4 हा अपूर्णांक दर्शवितो? विद्यार्थी मित्रांनो, 1/4 म्हणजे बघा, एकूण भाग, आकृतीचे एकूण 4 समान भाग असले पाहिजे, त्यातला एक भाग रेखांकित किंवा एक भाग रंगवलेला असला पाहिजे. असा कोणता पर्याय आहेत? एकूण 4 भाग. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्ये आकृतीचे एकूण 4 समान भाग आहेत आणि त्यातला एक भाग रेखांकित आहे, म्हणजे 1/4 हा अपूर्णांक मित्रांनो पर्याय क्रमांक अ दर्शवितो. आता पर्याय क्रमांक ब मध्ये आकृतीचे एकूण 4 समान भाग आहेत, बरोबर. पण मित्रांनो, आकृतीचे 2 भाग रेखांकित आहेत, म्हणजे 2/4 असा अपूर्णांक तयार होईल, म्हणून ब पर्याय आहे चूक. पर्याय क्रमांक क आहे मित्रांनो, आकृतीचे एकूण 4 समान भाग आहेत, बरोबर. पण त्यातले रेखांकित भाग 3 आहेत, म्हणजे 3/4 असा अपूर्णांक तयार होईल, म्हणून पर्याय क्रमांक क सुद्धा आहे चुकीचा. पर्याय क्रमांक ड आहे मित्रांनो, यामध्ये आकृतीचे एकूण 2च समान भाग आहेत, त्यामुळं हा अपूर्णांक होऊ शकत नाही. मग आपलं उत्तर आहे मित्रांनो फक्त अ हा पर्याय बरोबर आहे. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त अ योग्य. मित्रांनो, आकृतीचे एकूण 4 समान भाग आहेत, जे आपण छेदस्थानी 4 आहेत आणि त्या 4 समान भागांपैकी एक भाग रंगवलेला आहे, जो आपण अंशस्थानी लिहिला आहे, 1/4. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त अयोग्य. प्रश्न नंबर 7. पुढीलपैकी कोणत्या आकृतीचा 1/2 भाग न रंगविलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी न रंगविलेला म्हणजे रंग न दिलेला. एकूण 2 भाग असले पाहिजे, त्यातल्या एका भागाला रंग दिलेला नको आहे. मग आता पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो, आकृतीचे एकूण 2 समान भाग आहेत, म्हणजे छेदस्थानी 2 आहे, त्यातल्या एका भागाला रंग दिलेला नाही, म्हणून हे आपलं उत्तर बरोबर आहे अ. त्यानंतर पर्याय क्रमांक आपण जर ब बघितला तर मित्रांनो, आकृतीचे एकूण 4 समान भाग आहेत, बरोबर. पण त्यातल्या 3 भागांना रंग दिलेला आहे, रंग न दिलेला भाग 1 आहे, म्हणजे मित्रांनो हे उत्तर येऊ शकत नाही, कारण की एकूण न रंग दिलेला भाग अर्धा पाहिजे, म्हणून ब पर्याय सुद्धा आहे चूक. पर्याय क्रमांक क आहे मित्रांनो, आकृतीचे एकूण 4 समान भाग आहेत, त्यातल्या 1/2 भाग म्हणजे बघा अर्ध्या भागाला 1/2 म्हणजे अर्धा भाग, अर्ध्या भागाला रंग दिलेला नाही, म्हणून मित्रांनो हा 1/2 भाग न रंगविलेला आहे. आणि पर्याय क्रमांक ड आहे मित्रांनो, आकृतीचे एकूण 4 समान भाग आहेत, मग आता त्यातल्या अर्ध्या भागाला रंग दिलेला नाही असं आहे का? तर नाही, रंग न दिलेला भाग 3 आहे, म्हणून हा पर्याय सुद्धा मित्रांनो चूक आहे. मग आता बघा, पर्याय क्रमांक अ मध्ये आकृतीचे 2 भाग आहेत, त्यातल्या अर्ध्या भागाला रंग दिलेला नाही, म्हणून हा पर्याय बरोबर. आणि पर्याय क्रमांक क सुद्धा बघा, आकृतीचे एकूण 4 भाग आहेत,
त्यातल्या अर्ध्या भागाला रंग दिलेला नाही, म्हणून क हा पर्याय बरोबर आहे. अ आणि क असे दोन पर्याय बरोबर आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त अ आणि क योग्य. प्रश्न नंबर 8, सोबतच्या आकृतीचा कितवा भाग रेखांकित आहे? मित्रांनो आकृती दिसते आहे आपल्याला, त्यामध्ये कितवा भाग म्हणजे किती भाग रेखांकित आहे. आता आकृतीचे एकूण किती समान भाग आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. विद्यार्थी मित्रांनो आकृतीचे एकूण समान 8 भाग आहेत आणि त्यातला रेखांकित म्हणजे रंगवलेला भाग किती आहे? तर 1 2 3 3 भागाला रंग दिलेला आहे. म्हणजे बघा 3 भाग हा आहे रेखांकित आणि 8 जो दिसतोय तो 8 म्हणजे आहे एकूण. बघा आकृतीचे एकूण भाग आपण छेदस्थानी लिहितो आणि रेखांकित भाग आपण अंशस्थानी लिहितो, म्हणजे अपूर्णांक तयार झाला 3/8. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 3/8. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आकृत्यांच्या सहाय्याने अपूर्णांक दर्शविणे हा जो टॉपिक आहे यावरील व्यवसाय आपण बघितलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.